नमस्कार, मी प्रोफेसर अनिल सडे, एच.एम. कॉलेज कराड. ऑनलाईन लेक्चरमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण 12वी कॉमर्स अकाउंट या विषयाचे लेक्चर पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या चॅप्टरमधील एक्झाम्पल पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेममधलं 12 नंबर एक्झाम्पल पाहणार आहोत. पेज नंबर 122 आहे. फॉलोइंग इज द रिसीट अँड पेमेंट अकाउंट ऑफ धनंजय लायब्ररी मुंबई फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. आपल्याला रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलेला आहे. रिसीट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. लेफ्ट हँड साइड इज डेबिट, राईट हँड साइड इज क्रेडिट. लेफ्ट हँड साइड इज रिसीट, राईट हँड साइड इज पेमेंट. आपण रिसीट साइड पाहूया. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 5000. टू ॲडमिशन फीज 4500. टू सबस्क्रिप्शन्स 20000. टू लेक्चर हॉल हायर चार्जेस 4200. टू मिसलेनियस इन्कम 250. टू इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 900. अशा प्रकारे आपण रिसीट साईड पाहिलेली आहे. आता आपण पेमेंट साईड पाहूया. पेमेंट साईडला बाय सॅलरीज 9000, बाय रेंट 7500, बाय इन्व्हेस्टमेंट्स 6000, बाय स्टेशनरी 1350, बाय इलेक्ट्रिसिटी चार्जेस 850, बाय बुक्स 5000, बाय आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 2018-19 म्हणजे प्रिव्हियस इयरचं आहे 500, बाय बॅलन्स कॅरेड डाऊन 4650. अशा प्रकारे आपण पेमेंट साईड देखील पाहिलेले आहे. रिसीट अँड पेमेंट अकाउंट टॅली 34,850 ने झालेला आहे. अशा प्रकारे आपण रिसीट अँड पेमेंट अकाउंट पाहिलेला आहे. त्याच्याखाली यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर अँड इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. बरोबर, आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवायला सांगितलेली आहे. त्याच्याखाली द फॉलोइंग इन्फॉर्मेशन इज ऑल्सो मेड अवेलेबल टू यू. आपल्याला खालील इन्फॉर्मेशन अवेलेबल करून दिलेल्या आहे. 1. ऑन 31 मार्च 2019 म्हणजे हे आपलं आर्थिक वर्ष कधी संपलेलं आहे 31 मार्च 2020. हे ऑन 31 मार्च 2019 म्हणजे हे एंड झालेलं आहे गेल्या वर्षीचं वर्ष त्या एक एंड झालेलं आहे. म्हणजे सुरुवात कधी होणार 1 एप्रिल 2019 टू 31 मार्च 2020 हे आपलं करंट इयर आहे. तर हे 31 मार्च 2019 म्हणजेच ओपनिंग बॅलन्स दिलेले आहेत. दी लायब्ररी हॅड दी फॉलोइंग ॲसेट्स ऑल्सो बुक्स ॲट ₹50,000, फर्निचर ₹6,500 अँड मशनरी ऑफ ₹30,000. अशा प्रकारे एक नंबर ॲडजस्टमेंट सांगितलेली आहे. त्याच्यानंतर 2. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स अमाऊंटेड टू ₹500. बरोबर. 3. आउटस्टँडिंग सॅलरीज ₹1,300 अँड फॉर रेंट ₹950. 4. 50% ऑफ द ॲडमिशन फी शुड बी कॅपिटलाइज्ड. 5. फर्निचर टू बी डेप्रिसिएटेड ॲट 10% पर ॲनम. डेप्रिसिएशन फर्निचरवर त्यागीन काढायचं आहे. 6. लायब्ररी बुक्स वेअर परचेस्ड ऑन 1 एप्रिल 2019 चार्ज डेप्रिसिएशन ॲट 10% पर ॲनम. म्हणजे लायब्ररी बुक्सवरती तुम्हाला ते कधी परचेस केलेलं आहे 1 एप्रिल 2019 वर्षाच्या सुरुवातीला. म्हणजे वर्षाचं डेप्रिसिएशन आकारायला सांगितलेलं आहे 10%. बरोबर. 7. दी इन्व्हेस्टमेंट्स वेअर परचेस्ड ऑन 1 एप्रिल 2019 म्हणजे आपण इन्व्हेस्टमेंट देखील 1 एप्रिल 2019लाच केलेलं आहे. अँड दे कॅरी इंटरेस्ट ॲट 20% पर ॲनम. म्हणजे आपल्याला इंटरेस्ट त्याचं या ठिकाणी वरती
इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट दिलेला आहे. जे उरलेलं आणखीन त्या ठिकाणी इंटरेस्ट येणं बाकी असेल ते कॅरी फॉरवर्ड किंवा कॅरी करायला सांगितलेलं आहे. तर ते आपण एक्झाम्पल सोडवताना सविस्तर त्या ठिकाणी पाहणार आहोत. अशा प्रकारे आपण ॲडजस्टमेंटची देखील चर्चा केलेली आहे. आता टिकमार्क आपण करून घेणार आहोत. या ठिकाणी ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे. याच्यामध्ये टिक कशाला करायची आवश्यकता त्या ठिकाणी नाही. त्याच्यानंतर 2मध्ये सबस्क्रिप्शन्स म्हणून आपण वरती सबस्क्रिप्शनला टिक करून घेतलेले आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी 3मध्ये आउटस्टँडिंग सॅलरी रेंट म्हणून आपण पेमेंट साईडला जाऊन आपण सॅलरीजला देखील टिक केलेले आहे आणि रेंटला देखील टिक केलेले आहे. त्याच्यानंतर 50% ऑफ ॲडमिशन फी शुड बी कॅपिटलाइज म्हणजे आपण ॲडमिशन फीजला देखील वरती आपण टिक करायला पाहिजे. बरोबर, ते आपण टिक मार्क करून घेतलेलं आहे. फर्निचर टू बी डेप्रिशिएटेड ॲट 10% पर ॲनम म्हणजे फर्निचरवर डेप्रिशिएशन काढायचं आहे. बरोबर, आता या ठिकाणी ओपनिंग बॅलन्सचे दिले त्याच्यामध्ये आपण ह्या फर्निचरला देखील टिक करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर लायब्ररी बुक्स, बरोबर, याच्यावर डेप्रिशिएशन काढायचं आहे म्हणून आपण या ठिकाणी बुक्सला देखील टिक केलेले आहे. बरोबर, आणि हे देखील बुक्स त्याच्यामध्ये घ्यावे लागतात म्हणून याला देखील आपण टिक करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट, बरोबर, म्हणून आपण वरती पेमेंट साईडला इन्व्हेस्टमेंटला देखील टिक करून घेतलेलं आहे. बरोबर, म्हणजे ज्या अकाउंटवरती ॲडजस्टमेंट आलेलं आहे त्याला आपण टिक मार्क करून घेतलेलं आहे. कंसामध्ये खाली आपल्याला ॲन्सर सरप्लस 300 रुपये दिलेला आहे आणि बॅलन्स शीट टॅली 96,300 दिलेली आहे. आणि त्याच्यापुढे कॅपिटल फंडची अमाऊंट आपल्याला दिलेली आहे. बघा, कॅपिटल फंड 91,000. बरोबर, तर आपल्याला एक्झाम्पल सोडवताना कॅपिटल फंड देखील आपल्याला घ्यावं लागणार आहे लॅबलेट साईडला. बरोबर, अशा प्रकारे आपण सर्व इन्फॉर्मेशन बघितलेली आहे. आता आपण ॲन्सर पाहूया. एक्झाम्पल 12 ॲन्सर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचं एक्झाम्पल आहे. त्याच्याखाली इन दी बुक्स ऑफ धनंजय लायब्ररी मुंबई असं आपल्याला वरती लिहावं लागतं. त्याच्याखाली इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट, लेफ्ट हँड साईड इज एक्सपेंडिचर, राईट हँड साईड इज इन्कम. हा पहिल्या पानावर आपल्याला ओपन करावा लागणार आहे. दुसऱ्या पानावरती आपल्याला बॅलन्स शीट ओपन करावी लागणार आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2020. लेफ्ट हँड साईड इज लायबिलिटीज, राईट हँड साईड इज ॲसेट. ही दुसऱ्या पानावर आपल्याला ओपन करावी लागणार आहे. आता आपण ॲन्सर पाहणार आहोत. ॲन्सर पाहत असताना आपण रिसीट अँड पेमेंट अकाउंटपासून सुरुवात करणार आहोत. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, ओपनिंग बॅलन्स आपण कुठेही घेत नाही. टू ॲडमिशन फीज 4,500. आता रिसीट साईडचे आपण आयटम कुठे घेतो, इन्कम साईडला, आणि पेमेंट साईडचे आपण आयटम कुठे घेतो, एक्सपेंडिचर साईडला. आता हे सगळे इन्कम साईडला येणार आहेत. टू ॲडमिशन फीज 4,500 ह्याला टिक आहे म्हणजे ॲडजस्टमेंट आहे म्हणून इन्कम साईडला जायचं. बरोबर, बाय ॲडमिशन फीज 4,500 इनरला घ्यायचं आहे. त्याच्याखाली 1-2 वेळा जागा सोडायची आहे. त्याच्यानंतर पुढे टू सबस्क्रिप्शन्स 20,000 ह्याला देखील तसंच करायचं. इन्कम साईडला जायचं, बाय सबस्क्रिप्शन्स 20,000 इनरला घ्यायचं आहे. 1-2 वेळा जागा सोडायची आहे कारण की टिक आहे. त्याच्यानंतर पुढे टू लेक्चर हॉल हायर चार्जेस 4,200. टू मिसलेनियस इन्कम 250. टू इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 900. बरोबर, हे देखील आपल्याला इन्कम साईडला घ्यावे लागतील म्हणून इन्कम साईडला जायचं. बाय लेक्चर हॉल हायर चार्जेस 4,200. बरोबर, त्याच्यानंतर बाय मिसलेनियस इन्कम 250. त्याच्यानंतर बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, बरोबर, इनरला 900 रुपये. बरोबर, इनरला 900 रुपये. का तर या ठिकाणी शेवटच्या ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं आहे दे कॅरी इंटरेस्ट ॲट 20% पर ॲनम. बरोबर, म्हणून हे 900 रुपये जे भेटलेलं आहे हे पूर्ण भेटलेलं नाहीत, आणखीन रिमेनिंग इंटरेस्ट भेटणं आहे. त्याच्यामुळं इनरलाच त्या ठिकाणी बेरीज करून घेण्यासाठी आपल्याला हे इनरलाच 900 रुपये घ्यावे लागतील. बरोबर, अशा प्रकारे आपण रिसीट साईडचे आपण आयटम बघितलेले आहेत. आता पेमेंट साईड पाहूया. पेमेंट साईडला आपल्याला बाय सॅलरीज 9,000. आता आपण सॅलरी कुठे घेतो, एक्सपेंडिचर साईडला. एक्सपेंडिचर साईडला जायचं.
टू सॅलरीज 9,000 इनरला. टिक आहे म्हणजे ॲडजस्टमेंट आहे, 1-2 वेळेस जागा सोडायची. त्याच्यानंतर पुढे बाय रेंट 7,500, हे देखील आपण कुठे घेणार, एक्सपेंडिचर साईडला. टू रेंट 7,500 इनरला, ह्याला देखील टिक आहे म्हणून 1-2 वेळेस जागा सोडायची. पुढे बाय इन्व्हेस्टमेंट 6,000. आता इन्व्हेस्टमेंट काय आहे, ॲसेट, म्हणून ॲसेट साईडला जायचं. बरोबर, इन्व्हेस्टमेंट्स 6,000 इनरला. का तर ह्याला देखील टिक आहे म्हणजे ॲडजस्टमेंट आहे. याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागणार आहे आणखीन, त्याच्यामुळं इनरलाच अमाऊंट घेऊन ठेवायची आहे. त्याच्यानंतर पुढे बाय स्टेशनरी 1,350, बाय इलेक्ट्रिसिटी चार्जेस 850, हे कुठे घेणार आपण, एक्सपेंडिचर साईडला. म्हणून एक्सपेंडिचर साईडला जाणार आपण. टू स्टेशनरी 1,350, टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस 850. बरोबर, हे आपण एक्सपेंडिचर साईडला घेतलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे बाय बुक्स 5,000. बरोबर, आता हे पेमेंट साईडला दिसते. बुक्स म्हणजे चालू वर्ष आपण हे परचेस केलेले आहेत, खरेदी केलेले आहेत. म्हणून आपण ओपनिंग बॅलन्स बुकचा किती आहे बघायचा आपण. तर या ठिकाणी पहिल्या ॲडजस्टमेंटमध्ये बुक्स ॲट ₹50,000 म्हणजे बुक्सचा ओपनिंग बॅलन्स किती आहे, 50,000. बुक्स काय आहे, ॲसेट, म्हणून ॲसेट साईडला जायचं. बरोबर, बुक्स 50,000 इनरला घ्यायचे ओपनिंग बॅलन्स. बरोबर, त्याच्यानंतर चालू वर्ष आपण किती खरेदी केलेले आहेत बघा, पेमेंट साईडला दिसतात 5,000 रुपयाचे. ते त्याच्यामध्ये ॲड करायचे. ॲड परचेसलं 5,000, ह्या दोन्हीची बेरीज खाली इनरला 55,000 आलेली आहे. बरोबर, अशा प्रकारे याचं देखील आपण पोस्टिंग केलेलं आहे. आणि याच्यावरती आपल्याला डेप्रिशिएशन आहे म्हणून ह्याला खाली आपल्याला 1-2 वेळ जागा सोडावी लागतील. बरोबर, म्हणजे ॲडजस्टमेंट आणखीन पूर्ण झालेली नाही, जागा सोडायची आहे. पुढे बाय आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 2018-19 पाठीमागच्या वर्षाचा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे, ह्याला कुठेही घ्यायची आवश्यकता नाही. बाय बॅलन्स कॅरी डाऊन क्लोजिंग बॅलन्स, कॅश इन हँडचा क्लोजिंग बॅलन्स आहे 4,750. तर रिसीट अँड पेमेंट अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स आपण घेत असतो ॲसेट साईडला, म्हणून ॲसेट साईडला जायचं. कॅश इन हँड 4,750 घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपण रिसीट अँड पेमेंट अकाउंटच्या सर्व अकाउंटचं पोस्टिंग केलेलं आहे. बरोबर, आता आपण ॲडजस्टमेंट पाहूया. याच्यामध्ये आपल्याला ओपनिंग बॅलन्स दिलेले आहेत. बुक्स तर आपण आताच घेतलेलं आहे. त्याच्यानंतर फर्निचरला टिक आहे, फर्निचर पण ॲसेट साईडला घेऊन ठेवायचं आहे. बरोबर, फर्निचर किती 6,500 आहे, फर्निचर ॲसेट आहे म्हणून ॲसेट साईडला जायचं. फर्निचर 6,500 इनरला घेऊन ठेवायचं आहे. टिकमार आहे म्हणजे ॲडजस्टमेंट याच्यावरती पुढे असणार आहे. बरोबर, पुढे मशनरीला टिक नाही आहे, तसं त्या एकाने पोस्टिंग ॲसेट साईडला करायचं आहे. बरोबर, मशनरी काय आहे, ॲसेट, म्हणून ॲसेट साईडला याला पोस्ट करायचं आहे. मशनरी 30,000 आउटरला एकदम अमाऊंट घ्यायची आहे. अशा प्रकारे पहिली ॲडजस्टमेंट आपण पाहिलेली आहे. 2 सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स अमाऊंटेड टू ₹500. आता बघा, सबस्क्रिप्शन आपल्याला ॲडव्हान्समध्ये भेटलेलं आहे म्हणजे हे पुढच्या वर्षाचं सबस्क्रिप्शन आहे ₹500. बरोबर, मग आपण काय करणार, ह्या चालू वर्ष सबस्क्रिप्शनमधनं काय करणार, ते लेस करणार. बरोबर, म्हणून इन्कम साईडला जायचं. बरोबर, लेस सबस्क्रिप्शन 2020-21 म्हणजे पुढच्या वर्षाचं आहे ₹500. 20,000मधून 500 गेले आउटरला किती आले, 19,500. बरोबर, आता ॲडव्हान्समध्ये ते एक भेटलेलं आहे म्हणजे दुसरं पोस्टिंग लॅबलेट साईडला. लॅबलेट साईडला सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स ₹500. अशा प्रकारे दुसऱ्या ॲडजस्टमेंटचं आपण 2 ठिकाणी पोस्टिंग केलेलं आहे. पुढे 3 आउटस्टँडिंग सॅलरीज ₹1,300 म्हणजे 1,300 आपल्याला आउटस्टँडिंग सॅलरी देणं आहे. बरोबर, म्हणून आपण एक्सपेंडिचर साईडला जाणार. देणं आहे म्हटल्यावर ॲड करणार. ॲड आउटस्टँडिंग सॅलरी 1,300, 9,000 प्लस 1,300 आउटरला 10,300. आता देणं आहे, दुसरं पोस्टिंग लॅबलेट साईडला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असं टायटल द्यायचं, त्याच्याखाली सॅलरी 1,300. बरोबर, त्याच्यानंतर दुसरं त्या इकडे एक्सपेंडिचर कोणतं आहे, रेंट. रेंट देखील आउटस्टँडिंग किती आहे, 950. बरोबर, मग याला देखील एक्सपेंडिचर साईडला जायचं. देणं आहे, ॲड आउटस्टँडिंग रेंट 950,
7,500 प्लस 950 आउटरला 8,450 देणं आहे. दुसरं पोस्टिंग बरोबर लॅबरेट साईडला सॅलरीच्या खाली रेंट 950 1,300 प्लस 950 आउटरला 2,250 अशा प्रकारे दुसरं देखील पोस्टिंग याचं आपण केलेलं आहे. पुढे 4 50% ऑफ द ॲडमिशन फीज शुड बी कॅपिटलाइज्ड. 50% ॲडमिशन फीज कॅपिटलाइज केलेली आहे असं सांगितलेलं आहे किंवा करायला सांगितलेलं आहे. बरोबर. इन्कम साईडला जायचं. लेस 50% अमाऊंट कॅपिटलाइज्ड 4,500ची निम्मं किती 2,250 हे कॅपिटलाइज केलेलं आहे म्हणून आउटरला किती येणार 2,250 म्हणजे 50% अमाऊंट 4,500च्या निम्मं आपण कॅपिटलाइज केलेलं आहे 2,250 आउटरला तेवढंच येणार. बरोबर. तेवढाच बॅलन्स आउटरला निम्मा येणार आहे. हे पहिलं आपण पोस्टिंग केलेलं आहे. दुसरं पोस्टिंग कॅपिटल फंडमध्ये. बरोबर. आता कॅपिटल फंड किती आहे तर मग तुम्हाला सांगितलेलं आहे बघा इन ब्रॅकेटमध्ये हा कॅपिटल फंड आपल्याला 91,000 दिलेला आहे. तर कॅपिटल फंड आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला एकदम वरती टॉपला घेतो. कॅपिटल फंड 91,000. त्याच्यामध्ये आताचं ॲडमिशन फीज 50% ॲड करायचे आहे. ॲड 50% ॲडमिशन फीज कॅपिटलाइज 2,250 91,000 प्लस 2,250 खाली किती येणार बेरीज 93,250 93,250 कॅपिटल फंडची इनरला अमाऊंट घेऊन ठेवायची आहे. बरोबर. अशा प्रकारे 4 नंबर देखील ॲडजस्टमेंट आपण पाहिलेली आहे. 5 फर्निचर टू बी डेप्रिशिएटेड ॲट 10% पर ॲनम. 10% फर्निचरवर आपल्याला डेप्रिशिएशन काढायला सांगितलेलं आहे. फर्निचरची आपण अमाऊंट ॲसेटला मगाशी घेऊन ठेवलेलं आहे 6,500. 6,500वर 10% 1 झिरो कमी करायचा. बरोबर. 750 म्हणून लेस डेप्रिशिएशन 10% 750 6,500 म्हणून 650 गेले आउटरला 5,850 येणार आहेत. बरोबर. आता दुसरं पोस्टिंग ह्या डेप्रिशिएशनचं आपण कुठे करतो एक्सपेंडिचर साईडला. तर एक्सपेंडिचर साईडला जायचं टू डेप्रिशिएशन अकाउंट क्रिएट करायचा. फर्निचर 650 ते एकने आपण घेतलेलं आहे. बरोबर. इनरलाच घ्यायचं आहे. दोन्ही ॲसेटचं म्हणून आपण दोन्ही ॲसेटवर आपल्याला डेप्रिशिएशन काढायचं आहे म्हणून फर्निचरचं इनरला घेऊन ठेवायचं आहे 650. बरोबर. अशा प्रकारे 2 ठिकाणी पोस्टिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर 6 लायब्ररी बुक्स वेअर परचेस्ड ऑन 1 एप्रिल 2019. 1 एप्रिल 2019ला म्हणजे सुरुवातीलाच वर्षाच्या आपण लायब्ररी बुक्स खरेदी केलेले आहेत. त्याच्यावर चार्ज डेप्रिशिएशन ॲट 10% पर ॲनम 10% डेप्रिशिएशन आकारायला सांगितलेलं आहे. आता बघा पहिलं त्या एकाने आपण ओपनिंग बॅलन्स बुकचं किती आहे 50,000 आणि हे देखील बुक्स आपण कधी खरेदी केलेले आहेत 5,000चे तर 1 एप्रिल 2019लाच खरेदी केलेले आहेत. बरोबर. म्हणजे टोटल अमाऊंट मग अशी आपण घेऊन ठेवली होती ॲसेट साईडला 55,000. 55,000वरती 10% 1 झिरो कमी होतो 5,500 म्हणून लेस डेप्रिशिएशन 10% 5,500 55,000मधून 5,500 गेले आउटरला किती आली 49,500. बरोबर. 49,500 बुकची आउटरला अमाऊंट आलेली आहे. आता ह्या डेप्रिशिएशन दुसरं पोस्टिंग कुठं होणार एक्सपेंडिचर साईडला. एक्सपेंडिचर साईडला लायब्ररी बुक्स 5,500 इनरला घेतलेलं आहे. बरोबर. आता ह्या दोन्ही ॲसेटचे मिळून डेप्रिशिएशन आपण आउटरला किती घेतलं 6,150. अशा प्रकारे दोन्ही ॲसेटचं 2 ठिकाणी आपण पोस्टिंग केलेलं आहे. 7 द इन्व्हेस्टमेंट्स वेअर परचेस्ड ऑन 1 एप्रिल 2019. आपण इन्व्हेस्टमेंट 1 एप्रिल 2019ला केलेली आहे अँड दे कॅरी इंटरेस्ट ॲट 20% पर ॲनम. 20% इंटरेस्ट त्याच्यावरचा त्या एकने आपल्याला वार्षिक मिळणार आहे. आता इन्व्हेस्टमेंटची मूळ किंमत किती आहे 6,000. आपण ते मगाशी ॲसेट साईडला घेतलेलं आहे बघा. बरोबर. इन्व्हेस्टमेंट 6,000 इनरला घेतलेलं आहे. आता 6,000वरती 10%ने किती येते 600 रुपये. मग 20%ने किती होणार 1,200 म्हणजे 600च्या दुप्पट किती 1,200 म्हणजे 20%ने 1,200 इंटरेस्ट येतोय. तर आपल्याला भेटला आहे किती टू इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 900 रुपये म्हणजे 1,200 रुपये वर्षाचा आपल्याला त्या इकडे इंटरेस्ट इन्व्हेस्टमेंटवरचं निघतं आहे. पण आपल्याला किती भेटले 900. तर आणखीन 9 आणि 3 12 900 आणि 312 म्हणजे आणखीन 300 रुपये बाकी आहे. बरोबर. म्हणून या ठिकाणी ॲड इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 20% 300 रुपये. बरोबर. म्हणजे आपल्याला 600 रुपये
₹900 त्या ठिकाणी इंटरेस्ट मिळालेला आहे. वर्षाचे इंटरेस्ट त्या ठिकाणी किती होतो आहे 1200. म्हणून ₹300 जो रिमेनिंग राहिलेला आहे तो आपल्याला घ्यावा लागणार आहे. म्हणून आपण ॲसेट साईडला गेलो. ॲड इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 20% ₹300 आणि ह्या दोन्हीच्या आउटरला बेरीज 6300 बरोबर. आणि आता ह्याचं दुसरं पोस्टिंग आहे 300चं आपण कुठं करणार तर इंटरेस्ट आपल्याला मिळणं आहे किंवा इंटरेस्ट आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. तर ते आपलं काय झालं इन्कम. म्हणून इन्कम साईडला मगाशी तुम्हाला मी म्हणलं होतं की बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ₹900 इनरला घ्या. त्याच्यामध्ये ॲड रिमेनिंग इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 300. 900 आणि 300 आउटरला किती आले 1200. अशा प्रकारे इन्व्हेस्टमेंटवरचं इंटरेस्ट देखील आपण 2 ठिकाणी पोस्ट केलेलं आहे बरोबर. अशा प्रकारे 7 ॲडजस्टमेंट आपण पाहिलेल्या आहेत आणि रिसीट अँड पेमेंट अकाउंटचे देखील सर्व अकाउंटचं पोस्टिंग आपण केलेलं आहे. आता आपण अकाउंटिंग क्लोज करूया. सुरुवातीला आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करूया. क्लोज करत असताना कोणती साईड मोठी आहे ते आपण पाहूया. तर निश्चितच इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटची क्रेडिट साईड मोठी आहे. क्रेडिट साईडला 2250, 19500, 4200, 250 आणि 1200 एवढे अमाऊंट दिसतात. या सर्वांची बेरीज केली 27400 आलेली आहे. आपण ती क्रेडिट साईडला मांडून घेतली बरोबर. त्या समोरासमोर त्या ठिकाणी आपण डेबिटला 27400 मांडून घेतलेले आहे टोटल. आता ह्या 27400मधून 10300, 8450, 1350, 850, 6150 ह्या सर्व अमाऊंट लेस केल्या तर ₹300 डिफरन्स आलेला आहे. हा ₹300 डिफरन्स म्हणजेच सरप्लस बरोबर. तर आपल्याला सरप्लस त्या ठिकाणी किती मिळाला ₹300. टू सरप्लस 300. तो कसा मिळाला इन ब्रॅकेट एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. इन्कम जादा एक्सपेंडिचर कमी म्हणून आपल्याला सरप्लस मिळालेला आहे. आता हा सरप्लस आपण काय करतो तर कॅपिटल फंडमध्ये ट्रान्सफर करतो. तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल फंडमध्ये हा आपण सरप्लस ॲड करतो. ॲड सरप्लस 300. पहिलं त्या ठिकाणी कॅपिटल फंडचा बॅलन्स 93,250 इनरला आला होता. त्याच्यामध्ये 300 ॲड केले तर आउटरला 93,550 आलेला आहे. म्हणजे आउटरला कॅपिटल फंडचा बॅलन्स 93,550 आलेला आहे बरोबर. अशा प्रकारे आपण कॅपिटल फंडचं प्रोसिजर केलेले आहे. आता आपण बॅलन्स शीट टॅली करणार आहोत. बॅलन्स शीट टॅली करत असताना लायबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज सेम आली पाहिजे. सुरुवातीला आपण लायबिलिटी साईड पाहूया. लायबिलिटी साईडला 93,550, 2,250 आणि 500 एवढे अमाऊंट दिसतात. या सर्वांची आपण बेरीज केली 96,300 आलेली आहे. आता आपण ॲसेट साईड पाहूया. ॲसेट साईडला 4,750, 30,000, 6,300, 49,500 आणि 5,850 एवढ्या अमाऊंट दिसतात. या सर्वांची आपण बेरीज केली 96,300 आलेली आहे. अशा प्रकारे लायबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज सारखीच आलेली आहे. अशा प्रकारे आपली बॅलन्स शीट टॅली झालेली आहे. आजच्या तासाला आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेममधलं 12 नंबर एक्झाम्पल पाहिलेलं आहे. याच्यामध्ये इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट पाहिलेलं आहे आणि बॅलन्स शीट देखील पाहिलेली आहे. अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. लेक्चर आवडल्यास शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.